बातमी आहे जरांगे यांच्या संदर्भात। शनिवारपासून जरांगेंचं पुन्हा उपोषण सुरू होतंय। अंतरवाली सराटीत आता ते उपोषणाला बसणार आहेत। मनोज जरांगे हे आजपासून उपोषणाला बसणार आहेत। जरांगे यांच्या संदर्भातील महत्त्वाचे मुद्दे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। विधानसभेबाबत भूमिका स्पष्ट करणार, मुंबईत मोर्चा काढण्याची तारीख ठरवणार, विधानसभेत आमदारांना पाडण्यासाठी रणनीती आखणार, धनगर आरक्षणासाठी लढा देण्याची भूमिका स्पष्ट करणार। जरांगेंचं आज पुन्हा उपोषण हे सुरू होणार आहे। अंतरवाली सराटीमध्ये पुन्हा ते उपोषणाला बसणार आहेत। विविध मागण्यांसाठी, सगळे सोयरे यांच्या मागण्यांसाठी, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे हे उपोषणाला बसतायत। आजपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत। विधानसभेबाबत या वेळी आता भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे। तर मुंबईमध्ये सुद्धा मोर्चा निघणार आहे, त्याची तारीख या दरम्यान ठरवण्यात येणार आहे। आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडलेले आहेत। विजय, जरांगे पुन्हा उपोषणाला आजपासून बसतात, काय अधिकची माहिती? नक्कीच जर बघितलं आज मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसत आहे। सगळे सोयऱ्याची मागणी जी आहे ती मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसत आहे। गेल्या अनेक दिवसापासून जर बघितलं तर सगळे सोयरे आदेश जो काढलेला आहे सरकारने तो कायद्यात अंमलबजावणी करा या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण पुकारलं होतं। त्यामुळे सध्या बघितलं तर अनेक वेळा जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांनी सराटी अंतरवाली या ठिकाणी उपोषण केले होते। त्यानंतर आता जर बघितलं तर मागील महिन्यामध्ये जर पाहायला गेलं तर शंभूराज देसाई यांच्या हस्ते जे आहे ते उपोषण सोडवण्यात आले होते। मात्र त्यानंतर 13 जुलैचे अल्टिमेट जे आहे ते जरांगे पाटील यांनी सरकारला सगळे सोयऱ्याचे आदेश लागू करण्यात यासाठी दिले होते। मात्र 13 जुलैपर्यंत सरकारकडून या कुठलीही ठाम घोषणा करण्यात आली नाही। त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे पुन्हा आजपासून जे आहे ते उपोषणाला बसत आहे। विजय, यांचा मोर्चा, जरांगे यांचा मोर्चा हा मुंबईमध्ये सुद्धा येणार आहे, त्याची तारीख सुद्धा ठरवण्याची शक्यता आहे, त्या संदर्भात काय अधिकची माहिती? नक्कीच जर पाहायला गेलं तर सध्या मनोज जरांगे पाटील यांची महाराष्ट्रभर जी आहे ती शांतता रॅली चालू आहे। पहिला टप्पा जो आहे तो मराठवाड्यामध्ये पार पडलेला आहे। आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो आहे तो टप्पा चालू होणार आहे। 7 ऑगस्ट पासून जी आहे ती सुरुवात होणार आहे। त्यामुळे आता त्यानंतर जर पाहिलं तर आज उपोषणाला सुरुवात होणार आहे। या उपोषणादरम्यान जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील हे मुंबईला जाण्याची तारीख जी आहे ती ठरवू शकतात। कारण यावेळी जर बघितलं तर मागील 8 दिवसापूर्वी जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांची काही आमदारांनी भेट घेतली होती। मनोज जरांगे पाटील यांना मुंबईला भेटीसाठी बोलवलं होतं। मात्र उपोषणाचा दिवस जो आहे तो तोंडावरती आलाय। त्यामुळे मी अंतरवाली सोडू शकत नाही, ज्यांना चर्चा करायची असेल त्यांनी इथं या चर्चा करा असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं। त्यामुळे आता नक्कीच जर पाहायला गेलं तर आज मनोज जरांगे पाटील हे कदाचित मुंबईला जाण्याची तारीख ठरवू शकतात। धन्यवाद विजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।